माझा फोन तर विहिरीत थोडक्यात पडता पडताच वाचला। नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र मित्रांनो, मी त्रिवेणी। खूप दिवसापासून व्हिडिओ नाही टाकला कारण माझी तब्येत जरा ठीक नव्हती। हा व्हिडिओ पण 3-4 दिवसापूर्वीचाच आहे। आजी सोबत शेतात गेली होती आणि सोबत माझी बहीण पण होती। शेतात गेल्यावर सगळं शेत बघितलं तर हा आहे कापूस, या रानात होती मका, ती 5-6 दिवसापूर्वीच संपली। पलीकडे ऊस दिसतोय आणि या रानात मका लावली ती 1 महिन्यापूर्वी। तर असं आहे आपलं शेत। आजीला नंतर मी असंच सहज विचारलं, मी किती दिवसानंतर रानात आले, तर आजीनं केली सुरुवात, 10 वर्ष झालं रानात नाही आली, नुसतं घरी बसून फोन बघायला पाहिजे। तर जाऊ द्या, एवढंच सांगते, पुढचं नको, हे ऐकायची मला रोजचीच सवय झाली आहे। या दोघींच्या काय गप्पा चालल्या होत्या माहित नाही, पण खूपच जास्त रमल्या होत्या। नंतर आली माझी मम्मी आणि आजी दोघी गवत काढत होत्या आणि माझी कामचोर बहीण नुसतं त्या दोघींचं डोकं खात बसली होती। तर नंतर गेली विहिरीकडे, तिथे पक्ष्यांच्या घरट्यांचे फोटो काढण्याच्या नादात मी माझा फोन पाण्यातच पाडणार होते, पण थोडक्यात वाचला। बरं झालं वाचला, नाही तर मम्मीचा तिथेच मार खावा लागला असता। तर कसा वाटला आजचा छोटासा ब्लॉग? आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो पण करून टाका, पैसे नाहीत जात रे।